विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आता सरकारला पुन्हा एकदा आव्हान दिलंय। धनगड दाखले रद्द करण्याचा सरकारला अधिकार नाही असं त्यांनी म्हटलंय आणि या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय। जर धनगडचे दाखले रद्द होऊ शकतात तर आदिवासीमधील बोगस आदिवासींचे दाखले सुद्धा रद्द करा अशी मागणी नरहरी झिरवाळ हे राज्य सरकारला करणार आहेत। याविषयी बोलूयात। मुकुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकचे अपडेट्स देतील। मुकुल, आपण बघतोय सरकारने एक निर्णय घेतला, मात्र आता नरहरी झिरवाळ हेच आता सरकारला आव्हान देत आहेत। बरोबर यामिनी, गेल्या 15 दिवसात नरहरी झिरवाळ यांनी दुसऱ्यांदा सरकारला आव्हान दिलेलं आहे। सुरुवातीला धनगरांच्या नेत्यांची आढावा बैठक घेतलेली होती, त्यानंतर देखील नरहरी झिरवाळ यांनी आक्षेप घेतलेला होता आणि धनगरांचे दाखले रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला, त्याला आव्हान दिलेलं आहे। नरहरी झिरवाळ एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांचं म्हणणं आहे की सरकारला असे दाखले रद्द करण्याचा अधिकारच नाहीये, त्यामुळे या संदर्भात ते न्यायालयीन कायदेशीर प्रक्रिया देखील लढणार आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेणार आहे। त्यामुळे पुन्हा एकदा आदिवासी आणि धनगर हा वाद कुठे असं वाटतं शांत होईल, परंतु तो आता वाढतानाच बघायला मिळतोय। एका बाजूला आदिवासींच्या आरक्षणासाठी नरहरी झिरवाळ यांनी मंत्रालयामध्ये उडी मारली होती, त्यावर टीका टिप्पणी झाली आणि दुसरीकडे त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांचं जोरदार स्वागत देखील करण्यात आलं। त्यामुळे आदिवासी समाज हा नरहरी झिरवाळ यांच्या सोबत असल्याचं यामधनं स्पष्ट होत आहे। अगदी मुकुल, अगदी थोडक्यात सांगा या संदर्भातला आताचा सरकारचा नेमका निर्णय काय आणि नरहरी झिरवाळ यांचा मुख्य विरोध कशासाठी आहे? सरकारने धनगड जे दाखले होते ते दाखले रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। याचा अर्थ धनगड ही जातच अस्तित्वात नाही असं पुढे यावर युक्तिवाद असू शकतो, यावरच आक्षेप घेतलेला आहे नरहरी झिरवाळ। त्यांचं म्हणणं आहे महाराष्ट्रामध्ये जरी धनगर असले तरी देशाच्या इतर भागामध्ये धनगड ही जात आहे आणि ही सूचीमध्ये आहे। म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान केलेले आहे त्याच्यातल्या ज्या सूची आहे त्याच्यामध्ये याचा उल्लेख केलेला आहे। त्यामुळे असं सरकारला अधिकारच नाहीये की असे दाखले रद्द करण्याचा। मग जर सरकार हे दाखले रद्द करतं तर आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करतो आदिवासींमधले बोगस आदिवासींचे रद्द करा। ठीक आहे मुकुल, त्यामुळे आता सरकारकडून नेमकं काय उत्तर येणार आहे झिरवाळांना हे सुद्धा बघूयात। धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।